नमस्कार. लातूरमध्ये जवळपास आता जी पाणी टंचाई येऊ घातलेली किंवा संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगाने ग्रामीण भाग आणि शहरी भाग या प्रामुख्याने या दोन विभागात पूर्णतः टंचाईचा आढावा घेण्यात आला। त्यामध्ये जिल्हा परिषदची संपूर्ण यंत्रणा GSDA त्याच्यानंतर ॲनिमल हजबंडरी चारा आणि इतर अनुषंगक पशुधनासाठी जे कार्यवाही करावयाची आहे। महानगरपालिका आयुक्त म्हणजे लातूरमध्ये साधारणतः 3 मोठे प्रकल्प आहेत, मांजरा, निम्न तेरणा आणि सेना, आणि त्याचप्रमाणे 8 मध्यम प्रकल्प आहेत। तर कोरडे झालेले प्रकल्प प्लस जे डेड स्टोरेजमध्ये जाणार आहेत आणि लाईव्ह स्टोरेजमधलं पाणी पुरवठा फक्त जूनपर्यंत नाही तर पूर्ण ऑगस्टपर्यंत याचं नियोजन कसं करायचं आहे आणि जे सोर्सेस ड्राय होतील यांना तात्काळ लगेच दुसरे सोर्सेस देऊन पाणी पुरवठा अखंडित कसा राहील या संबंधित संपूर्ण नियोजन टेक्निकली GSDA सोबत आणि तसंच BDO तहसीलदार आणि SDM यांच्यासोबत सुद्धा आज या ठिकाणी घेतलं आहे। आणि ऑगस्टपर्यंत शहर आणि ग्रामीण पाणी पुरवठा यामधल्या ज्या गोष्टी आवश्यक आहे, जसं टंचाई कृती आराखडा आहे, त्या संबंधीच्या उपाययोजना आहेत, टँकर्स आहेत, विहीर अधिग्रहण आहेत, अनुषंगिक सर्वच बाबी TPWS नळ पाणी पुरवठा या सगळ्याच बाबत सूचना देण्यात आल्या। अवैध जो पाणी पुरवठा होतो किंवा शेतकऱ्यांकडून जो उपसा होतो यासाठी आम्ही स्क्वॉड्स तयार केले आहेत आणि यामध्ये आता सर्च लाईट्समधनं रात्रीसुद्धा हे स्क्वॉड्स विशेषतः महसूल, पोलीस आणि इरिगेशन यांच्यामार्फत आम्ही देखरेख करणार आहोत। माझी सगळ्यांना आव्हान असेल की आता आपल्याला पाणी हे फक्त ड्रिंकिंग पर्पजसाठी वापरायचं असेल तर अशा प्रकारचे जे स्क्वॉड्स येतील त्यावेळेस आम्ही तात्काळ त्या मोटारी जप्त करून पंचायत समितीमध्ये जमा करणार आहोत। तरी माझी सगळ्यांना विनंती राहील की पाणी टंचाईसाठी प्रथम प्राधान्य ठेवा आणि पाणी काटकसरीने वापरा।